धन्यवाद साहेब, खूप छान. थोडं वेळ होई का ना, पण आम्हाला तुमच्या मुखातून 2 शब्द ऐकायचे होते म्हणून धन्यवाद साहेब. यानंतर शेवटचा टप्पा अध्यक्ष मार्गदर्शन श्रीमान्य आदरणीय आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष नागोरावजी नरड साहेब हे आम्हाला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आपण भगवंताला एकटीने पुन्हा भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम, माताजी बाबा देव जी को प्रणाम, परमात्मा एक. परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर ते एक वर्धमान नगर च्या वतीने आज कोजागिरीचा कार्यक्रम उमेशजी वांड्रे यांच्या निवासस्थानी सुरू आहे. त्यामध्ये सृष्टीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे. त्यांना माझा प्रणाम व आपले सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा दुंदेजी उपस्थित आहेत. यांना माझा प्रणाम व आपले सर्व सेवकाची आई वाराणसी आई उपस्थित आहे. हे यांना माझा प्रणाम व इथं जमलेले सेवक सेविका बालगोपाळ आणि मंचावर बसलेले हे मार्गदर्शक या सगळ्यांना आई बहिणींना सगळ्यांना माझा एकसाथ नमस्कार. मी या मार्गाशी कितीतरी दुःखी होतो आणि 85 मध्ये माझा पाय मोडला. 85 पासून सन 97 पर्यंत मी कितीतरी दुखापत माझ्याकडे आली आणि कितीतरी आले माझ्या घरी. नागोबा होता, वाघोबा होता, विठ्ठल होता, आणखी शंकरजी सुद्धा होते. पण एवढंही करून मी 12 वर्ष इकडे तिकडे मार घुमत राहिलो. शेवटी गावातले लोक आले, त्यांनी सांगितलं का तू घरी का मरते बा, माझ्या संग फलाण्या ठिकाणी चाल. तर मी त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर त्या वैद्याने सांगितलं मला का 12,000 12,500 रुपये पाहिजे. गेल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं का, मी म्हणलं आता 12,000 कसे द्यायचे बा, आपण लेकर 12 फलाचे का काय करायचं. तर मी 15 दिवसानं पत्नीला घेऊन गेल्याच्या नंतर मी तुमसर परसवाड्याले त्याने मला सांगितलं का 15,000 रुपये पाहिजे. पुरेपारे मी रायपूरून बिलावून सामान आणीन, त्याच्यानंतर तुझे घराची बांधणूक करून देईन, आणखीन मला मारुती कार किंवा टाटा समूह गाडी आणा. मी म्हणलो भगवंता एवढं मी करून राहिलो, या वैद्याला मिळते तरी का, आपल्या जवळचा पैसा जाते का, दाना जाते का, दुना जाते. माझ्या मुलाने घरी वैद्याला, पण मी ते मला मान्य नव्हतं. देवी देवता जवळ प्रत्येक ठिकाणी गेलो, पण मला ते मान्यच नव्हतं. मग शेवटी एक दिवस असा आला का मले निलजच्या ब्राह्मणाकडे भाऊरावजी नाटकर यांनी नेलं. त्या नेल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं का हे तुझ्या घरचेच देव सत्तावून राहिले, पण म्हणे तू माझा भाटवा म्हणे, तू म्हणे मार्गासिंग जुळून टाक. तर तेव्हा मी मार्गासिंग जुळासाठी 7 दिवसाच्या कार्य अगोदर काय केलं का, धुणं धाणं वाकरा सर्व घर साफसूफ केलं, सारवण केलं. त्याच्यानंतर नामदेवराव चांदेकरकडे गेलो. तेव्हा चांदेकरच्या इथं गेल्याच्या नंतर मला 7 दिवसाचे कार्य दिले. त्या 7 दिवसाच्या कार्यामध्ये भगवंतानं मला सहकार्य करून सन्या मला एवढे दिवसाचे दुःख एका दिवसात गेल्यासारखे वाटले. पहा, त्यानंतर त्या अगोदर मला कितीतरी दुखापती आल्या, कितीतरी प्रयत्न केले, पण शेवटी मी चित्तापूरला गेलो होतो त्यावेळेस अगोदर. पण मला काही असं वाटते नाही हा सर्व भानामतीचा खेळ आहे बा, परमेश्वरा मला हे का सहकार्य करत नाही. पण परमेश्वराला एवढी माझी गोडी होती का ह्या मार्गासिंग केव्हा जुळते केव्हा येते. आणि माझं जे कुटुंब होतं ते माझं कुटुंब सर्व मला असे म्हणत होते का हा मार्गासिंग जुळला, ह्या कोणता मार्ग, हा कोणता मार्ग. परमात्माला पाहून घेऊन बघ परमेश्वरा का आहे तर तूच पाय, आणि तू त्याला जे काही ठरवायचं असेल तर तुम्ही ठरवू शकता. पण वेळ अशी आली का परमेश्वरानं मला 85 मध्ये पाय मोडल्यावर और माझ्या पत्नीनं हातात पावडं घेऊन सध्या 14 एकर शेती सांभाळली. शेवटी ही असं वेळ
येईपर्यंत मला एक दाताचे ऑपरेशन झालं 97च्या अगोदर 3 वेळा ऑपरेशन झाले, पण मला असं वाटलं नाही का हे कसं होईल. माझ्या पत्नीनं त्यावेळेस मला का हातात पावडं घेऊन 3 वर्षे तिनं शेतीचा फळ माणूस नसताना बी, पण त्या माऊलीनं पण आज बी म्हणजे एवढे दुःख येताना बी स्वतः आज बी तिनं ध्येय ठेवलं आणि ध्येय ठेवून त्या मातेनं मला साथ दिली. आणखीन या मार्गाशी जुळल्याच्या नंतर मला परमेश्वरानं साथ देऊन या मार्गाशी जुळवलं आणि कार्यकर्ता नामदेवरावजी चांदेकर त्यांनी माझ्या वेळेवेळे सहकार्य करून मला 3 वर्षामध्ये त्यांनी 2001 मध्ये मला त्यागाचे कार्य देऊन त्याग संपला. पहा परमेश्वराची किती दूरदृष्टी आहे, श्रद्धा आहे तिथं भगवान आहे, शब्द आहे तिथं भगवान आहे, शब्द आहे तिथं सैतान आहे. आणि शब्द म्हणजे हा शब्दामध्ये भाव आहे, शब्दामध्ये भक्ती आहे, शब्दामध्ये शक्ती आहे. परमेश्वराची ही शक्ती आपण जेव्हा आराधना ज्या परमेश्वराची करून तो वेळेवेळे धावून येतो आणि धावून येऊन तो परमेश्वर आपल्याला कोणत्या गोष्टीची दुःखापत होऊ देत नाही. एक दिवस असा आला माझ्यावर प्रसंग का मार्गात याच्या अगोदर परमेश्वरानं एक पहाटेले लघवीकडे जाताना अर्धा इंच हात बटनला लागायच्या अगोदर हात खाली राहिला, सरपावर लाग पडली. तशी सरपावर लाग पडली तसे माझे मुलगा म्हणते जे होणार आहे ते होत राहते म्हणते, पण तू सरप माझ्याशी बोले मी त्याच्याशी बोलू. माझ्या घरचे लोक का म्हणे पागल झाले का म्हणे, बाबा म्हणे आज घरी बाबा बोलून राहिले म्हणे. मी का म्हणत त्या सरपाला मला माझं जर निदान आलं असेल तर घेऊन जा आणि तुझं जर निदान आलं असेल तर खाली मुंकी टाक. परमेश्वरानं त्यावेळेस मला पहिली बर्ची मारली तर तो 2 फूट उंच त्या बर्चीला गुंडत आला. नंतर त्याला खालता मुंकी टाकली आणि ही वर सोडून त्याला बर्ची खुपसली. पण ज्यावेळेस माझ्या मोठ्या जवळचा मुलगा आला त्यावेळेस तो म्हणाले लागला बाबा म्हणे एवढा साप मी मारू शकत नाही, तुम्ही का केलं म्हणे हे म्हणे. परमेश्वराला मी म्हणलं तुला मला जर माझं निधन आलं असेल तर घेऊन जा, मला ठेवून का करता विनाकारण. मला म्हणलं कष्ट करावं लागेल परमेश्वरा आणि जे काही माझ्या हाताने घडत असेल म्हणलं ते तुम्ही आपलं मार्गात आल्यावर तुम्ही सांभाळा. पहा परमेश्वराची कृपा अशी आहे का दूरदृष्टी पक्का इरादा ठेवला पाहिजे माणसानं. एका ठिकाणी आपण जाऊन राहिलो आणि एखाद्यानं जर सांगितलं का तुला इथे आडवे होणार आहे आज मारणार आहे, पण भगवंताले आपण विनंती करायची प्रार्थना करायची सांगायचं का परमेश्वरा तू मला या अर्ध्या वाटेतून माघारी पलटू नको देऊ आणि मला परमेश्वरा या मार्ग तुम्ही सहकार्य करा. आज बेदृष्टी माणसाची मला या मार्गदर्शक करताना मला दंडाळ येऊन जाते, पण परमेश्वरानं आज पुष्कळ सांभाळलं मला. पण पहा परमेश्वराची किती दृष्टी आहे. आई आणि मातोश्री ही आपण वेळेवेळेला साथ देते, जशी आपली लक्ष्मी आपल्याला साथ देते त्याप्रमाणे मला त्या माझ्या पत्नीनं कितीतरी साथ देऊन आज बी म्हणजे सहकार्य तिचं आहे मला. पहा वेळेवर का आज बी ती लंगडी झाली पडली. एका ठिकाणी वाताची दवाई घ्यायला गेलो, ती म्हणलं तुझा नंबर आहे तर तू पहा, तर ते 5 फूट चालायला गेली, अंधारी मारली. बबन आस्कर माझ्या सोबत होता. त्यावेळेस पडल्याच्या नंतर ती म्हातारी का म्हणते का मी मेलो आता, तिला उचललं आणि बबन आस्कर बी होता माझ्या सोबत. तर डॉक्टर म्हणते बाम का लावली तुम्ही, पण तेथून पिलके फारवून त्या तिथं दवाई घ्यायला आली एसटी समाजची बाई. तिला म्हणलं मी काय मला लाखणीपर्यंत तुम्ही घेऊन चाला. आणखीन तिला मी 200 रुपये दिले. तिथून गुंतळ्यावर आलो, गुंतळ्याहून गावातल्या एका मुलाला मी आपल्या फोन लावला आणि त्यानं दुसऱ्या मुलाला फोन लावला. तो मुलगा माझ्या पत्नीला घेऊन आला. आज माझ्या पत्नीच्या एम्स मध्ये राळ बसवण्यात आली. तिच्यानं चालणं नाही होत, पण ती आज बी हिंमत ठेवून कामं करून राहिली. स्वयंपाक करते, जेवण वाढते, धुणं करते, पाणी करते. तर परमेश्वराची एवढी लीला आहे अगाध का माणसानं देहदृष्टी माणसाची कुठे माणसाची डगमळली नाही पाहिजे. आज एवढे दिवस झाले परमेश्वराचे एक गुण गावाले आज यावेळेस मला एक संधी मिळाली. हे परमेश्वराची कृपा आहे, आई वाराणसीची कृपा आहे. माझ्या हातानं काही गलती जर झाली असेल तर परमेश्वर बाबा हनुमानजी मला माफ करतील, बाबा गुंदेवजी माफ करतील, आणखी
वाराणसी मला माफ करतील आणि इथं बसलेले सेवक सेविका बालगोपाल हे सगळ्यांना मी माफी मागतो आणि आपले 2 शब्द समाप्त करतो. सगळ्यांना माझा नमस्कार. धन्यवाद अध्यक्ष साहेब, खूप छान मार्गदर्शन आम्हाला मिळालं, त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. यानंतर चर्चा बैठक समाप्त झाली असं जाहीर करतो आणि मार्गदर्शकाच्या आदेशानुसार आपण एकटीने जयघोष घेऊ. भगवान बाबा हनुमान जी की जय. महान त्यागी बाबा जुंदेव जी की जय. परमात्मा एक, सत्य मर्यादा प्रेम कायम करने वाले, अनेक वाइट व्यसन बंद करने वाले मानव धर्म की जय. सर्वांना माझा नमस्कार. तिनं ध्येय ठेवलं आणि ध्येय ठेवून त्या मातेनं मला साथ दिली. आणखीन या मार्गाशी जुळल्याच्या नंतर मला परमेश्वरानं साथ देऊन या मार्गाशी जुळवलं आणि कार्यकर्ता नामदेवरावजी चांदेकर त्यांनी माझ्या वेळेवेळे सहकार्य करून मला 3 वर्षामध्ये त्यांनी 2001 मध्ये मला त्यागाचे कार्य देऊन त्याग संपला. पहा परमेश्वराची किती दूरदृष्टी आहे, श्रद्धा आहे तिथं भगवान आहे, शब्द आहे तिथं भगवान आहे, शब्द आहे तिथं शैतान आहे. आणि शब्द म्हणजे हा शब्दामध्ये भाव आहे, शब्दामध्ये भक्ती आहे, शब्दामध्ये शक्ती आहे. परमेश्वराची ही शक्ती आपण जेव्हा आराधना ज्या परमेश्वराची करून तो वेळेवेळे धावून येतो आणि धावून येऊन तो परमेश्वर आपल्याला कोणत्या गोष्टीची दुःखापत होऊ देत नाही. एक दिवस असा आला माझ्यावर प्रसंग का मार्गात याच्या अगोदर परमेश्वरानं एक पहाटेले लघवीकडे जाताना अर्धा इंच हात बटनला लागायच्या अगोदर हात खाली राहिला, सरपावर लात पडली. तशी सरपावर लात पडली तसे माझे मुलगा म्हणते जे होणार आहे ते होत राहते म्हणते, पण तू सरप माझ्याशी बोले मी त्याच्याशी बोलू. माझ्या घरचे लोक का म्हणे पागल झाले का म्हणे, बाबा म्हणे आज घरी बाबा बोलून राहिले म्हणे. मी का म्हणत त्या सरपाला मला माझं जर निदान आलं असेल तर घेऊन जा आणि तुझं जर निदान आलं असेल तर खाली मुंकी टाक. परमेश्वरानं त्यावेळेस मला पहिली बर्ची मारली तर एक 2 फूट उंच त्या बर्चीला गुंडत आला. नंतर त्याला खालता मुंकी टाकली आणि ही वर सोडून त्याला बर्ची खुपसली. पण ज्यावेळेस माझ्या मोठ्या जवळचा मुलगा आला त्यावेळेस तू म्हणाले लागला बाबा म्हणे एवढा साप मी मारू शकत नाही, तुम्ही का केलं म्हणे हे म्हणे. परमेश्वराला मी म्हणलं तुला मला जर माझं निधन आलं असेल तर घेऊन जा, मला ठेवून का करता विनाकारण. मला म्हणलं कष्ट करावं लागेल परमेश्वरा आणि जे काही माझ्या हाताने घडत असेल म्हणलं ते तुम्ही आपलं मार्गात आल्यावर तुम्ही सांभाळा. पहा परमेश्वराची कृपा अशी आहे का दूरदृष्टी पक्का इरादा ठेवला पाहिजे माणसानं. एका ठिकाणी आपण जाऊन राहिलो आणि एखाद्यानं जर सांगितलं का तुला इथे आडवे होणार आहे आज मारणार आहे, पण भगवंताले आपण विनंती करायची, प्रार्थना करायची, सांगायचं का परमेश्वरा तू मला या अर्ध्या वाटेतून माघारी पलटू नको देऊ आणि मला परमेश्वरा या मार्ग तुम्ही सहकार्य करा. आज बेदृष्टी माणसाची मला या मार्गदर्शक करताना मला दंडाळ येऊन जाते, पण परमेश्वरानं आज पुष्कळ सांभाळलं मला. पण पहा परमेश्वराची किती दृष्टी आहे. आई आणि मातोश्री ही आपण वेळेवेळेला साथ देते, जशी आपली लक्ष्मी आपल्याला साथ देते त्याप्रमाणे मला त्या माझ्या पत्नीनं कितीतरी साथ देऊन आज बी म्हणजे सहकार्य तिचं आहे मला. पहा वेळेवर का आज बी ती लंगडी झाली पडली. एका ठिकाणी वाताची दवाई घ्यायला गेलो, ती म्हणलं तुझा नंबर आहे तर तू पहा, तर ते 5 फूट चालायला गेली, अंधारी मारली. बबन आस्कर माझ्या सोबत होता. त्यावेळेस पडल्याच्या नंतर ती म्हातारी का म्हणते का मी मेलो आता, तिला उचललं आणि बबन आस्कर बी होता माझ्या सोबत. तर डॉक्टर म्हणते बाम का लावली तुम्ही, पण तेथून पिलके फारवून त्या
तिथं दवाई घ्यायला आली एसटी समाजची बाई, तिला म्हणलं मी काय मला लाखणीपर्यंत तुम्ही घेऊन चाला, आणखीन तिला मी 200 रुपये दिले. तिथून सन्या गुंतळ्यावर आलो, गुंतळ्याहून सन्या गावातल्या एका मुलाला मी आपल्या फोन लावला आणि त्यानं दुसऱ्या मुलाला फोन लावला. तो मुलगा माझ्या पत्नीला घेऊन आला. आज माझ्या पत्नीच्या एम्स मध्ये राड बसवण्यात आली. तिच्यानं चालणं नाही होत, पण ती आज बी हिंमत ठेवून सगळ्या कामं करून राहिली. स्वयंपाक करते, जेवण वाढते, धुणं करते, पाणी करते. तर परमेश्वराची एवढी लीला आहे अगाध का माणसानं देहदृष्टी माणसाची कुठे माणसाची डगमळली नाही पाहिजे. आज एवढे दिवस झाले परमेश्वराचे एक गुण गावाले आज यावेळेस मला एक संधी मिळाली. हे परमेश्वराची कृपा आहे, आई वाराणसीची कृपा आहे. माझ्या हातानं काही गलती जर झाली असेल तर परमेश्वर बाबा हनुमानजी मला माफ करतील, बाबा दुंदेवजी माफ करतील, आणखी वाराणसी आई मला माफ करतील. आणि इथं बसलेले सेवक सेविका बालगोपाल हे सगळ्यांना मी माफी मागतो आणि आपले 2 शब्द समाप्त करतो. हे सगळ्यांना माझा नमस्कार. धन्यवाद अध्यक्ष साहेब, खूप छान मार्गदर्शन आम्हाला मिळालं, त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. यानंतर चर्चा बैठक समाप्त झाली असं जाहीर करतो आणि मार्गदर्शकाच्या आदेशानुसार आपण एकटीने जयघोष घेऊ. भगवान बाबा हनुमान जी की जय. महान त्यागी बाबा जुंदेव जी की जय. परमात्मा एक, सत्य मर्यादा प्रेम कायम करने वाले, अनेक वाईट व्यसन बंद करने वाले मानव धर्म की जय. सर्वांना माझा नमस्कार. तिनं ध्येय ठेवलं आणि ध्येय ठेवून त्या मातेनं मला साथ दिली. आणखीन या मार्गाशी जुळल्याच्या नंतर मला परमेश्वरानं साथ देऊन या मार्गाशी जुळवलं आणि कार्यकर्ता नामदेवरावजी चांदेकर त्यांनी माझ्या वेळेवेळे सहकार्य करून मला 3 वर्षामध्ये त्यांनी 2001 मध्ये मला त्यागाचे कार्य देऊन त्याग संपला. पहा परमेश्वराची किती दूरदृष्टी आहे, श्रद्धा आहे तिथं भगवान आहे, शब्द आहे तिथं भगवान आहे, शब्द आहे तिथं शैतान आहे. आणि शब्द म्हणजे हा शब्दामध्ये भाव आहे, शब्दामध्ये भक्ती आहे, शब्दामध्ये शक्ती आहे. परमेश्वराची ही शक्ती आपण जेव्हा आराधना ज्या परमेश्वराची करून तो वेळेवेळे धावून येतो आणि धावून येऊन तो परमेश्वर आपल्याला कोणत्या गोष्टीची दुःखापत होऊ देत नाही. एक दिवस असा आला माझ्यावर प्रसंग का मार्गात याच्या अगोदर परमेश्वरानं एक पहाटेले लघवीकडे जाताना अर्धा इंच हात बटनला लागायच्या अगोदर हात खाली राहिला, सरपावर लाग पडली. तशी सरपावर लाग पडली तसे माझे मुलगा म्हणते जे होणार आहे ते होत राहते म्हणते, पण तू सरप माझ्याशी बोले मी त्याच्याशी बोलू. माझ्या घरचे लोक का म्हणे पागल झाले का म्हणे, बाबा म्हणे आज घरी बाबा बोलून राहिले म्हणे. मी का म्हणत त्या सरपाला मला माझं जर निदान आलं असेल तर घेऊन जा आणि तुझं जर निदान आलं असेल तर खाली मुंकी टाक. परमेश्वरानं त्यावेळेस मला पहिली बर्ची मारली तर तो 2 फूट उंच त्या बर्चीला गुंडत आला. नंतर त्याला खालता मुंकी टाकली आणि ही वर सोडून त्याला बर्ची खुपसली. पण ज्यावेळेस माझ्या मोठ्या जवळचा मुलगा आला त्यावेळेस तो म्हणाले लागला बाबा म्हणे एवढा साप मी मारू शकत नाही, तुम्ही का केलं म्हणे हे म्हणे. परमेश्वराला मी म्हणलं तुला मला जर माझं निधन आलं असेल तर घेऊन जा, मला ठेवून का करता विनाकारण. मला म्हणलं कष्ट करावं लागेल परमेश्वरा आणि जे काही माझ्या हाताने घडत असेल म्हणलं ते तुम्ही आपलं मार्गात आल्यावर तुम्ही सांभाळा. पहा परमेश्वराची कृपा अशी आहे का दूरदृष्टी पक्का इरादा ठेवला पाहिजे माणसानं. एका ठिकाणी आपण जाऊन राहिलो आणि एखाद्यानं जर सांगितलं का तुला इथे आडवे होणार आहे आज मारणार आहे, पण भगवंताले आपण विनंती करायची, प्रार्थना करायची, सांगायचं का परमेश्वरा तू मला या अर्ध्या वाटेतून माघारी पलटू नको देऊ आणि मला परमेश्वरा या मार्ग तुम्ही सहकार्य करा. आज देहदृष्टी माणसाची मला या मार्गदर्शक करताना मला दंडाळ येऊन जाते, पण परमेश्वरानं आज पुष्कळ सांभाळलं मला. पण पहा परमेश्वराची किती दृष्टी आहे आई आणि
ही मातोश्री ही आपण वेळेवेळेला साथ देते, जशी आपली लक्ष्मी आपल्याला साथ देते त्याप्रमाणे हे मला त्या माझ्या पत्नीनं कितीतरी साथ देऊन आज बी म्हणजे सहकार्य तिचं आहे मला. पहा वेळेवर का आज बी ती लंगडी झाली पडली, एका ठिकाणी वाताची दवाई घ्यायला गेलो, ती म्हणलं तुझा नंबर आहे तर तू पहा, तर ते 5 फूट चालायला गेली, अंधारी मारली. बबन आस्कर माझ्या सोबत होता. त्यावेळेस पडल्याच्या नंतर ती म्हातारी का म्हणते का मी मेलो आता, तिला उचललं आणि बबन आस्कर बी होता माझ्या सोबत. तर डॉक्टर म्हणते बाम का लावली तुम्ही, पण तेथून पिलके फारवून त्या तिथं दवाई घ्यायला आली एसटी समाजची बाई. तिला म्हणलं मी काय मला लाखणीपर्यंत तुम्ही घेऊन चाला. आणखीन तिला मी 200 रुपये दिले. तिथून सण्या गुंतळ्यावर आलो, गुंतळ्याहून सण्या गावातल्या एका मुलाला मी आपल्या फोन लावला आणि त्यानं दुसऱ्या मुलाला फोन लावला. तो मुलगा माझ्या पत्नीला घेऊन आला. आज माझ्या पत्नीच्या एम्स मध्ये राड बसवण्यात आली. तिच्यानं चालणं नाही होत, पण ती आज बी हिंमत ठेवून सण्या कामं करून राहिली. स्वयंपाक करते, जेवण वाढते, धुणं करते, पाणी करते. तर परमेश्वराची एवढी लीला आहे अगाध का माणसानं देहदृष्टी माणसाची कुठे माणसाची डगमळली नाही पाहिजे. आज एवढे दिवस झाले परमेश्वराचे एक गुण गावाले आज यावेळेस मला एक संधी मिळाली. हे परमेश्वराची कृपा आहे, आई वाराणसीची कृपा आहे. माझ्या ग्रान काजी 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 जी की जय. महान त्यागी बाबा झुंडे. ग्रान काजी 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 ग्रान काजी